नमस्कार सगळ्यांना. तर आज होता रविवार. आता रविवार असला का म्हणजे आमचा दिवस आलस भरलेला असतो. लेट उठणं, लेट सगळी कामं. तर लेटच यावी चिकन आणून दिला. मग चिकनला केला मॅरिनेट. आता चिकनमध्ये मीठ, मसाला, चिकन मसाला, हळद आणि आलं लसूण पेस्ट टाकून आपला मॅरिनेट करून ठेवला 10 मिनटं. आणि मग भाकरी भुजा, भात घाला असा विचार करत करत मग कोंबडी वडे बनवायला घेतले. तर आता हा पीठ मी घरीच बनवला आहे. मग म्हणली बघू आता कसा होतो. तर याच्यात मीठ आणि हळद टाकला आणि हा एक रव्याचा मिनी पेज बनवलेली. आता ते गरम पाण्यात रवा शिजवून घ्यायचा आणि हा थंड झाला ना का मग तो पिठात टाकायचा. आता मीनी यूट्यूबवर बऱ्याच अशा रेसिप्या बघितल्यात, पण रवा कोण टाकताना म्हणजे बघितलंच नाही. पण 1-1.5 वर्षाआधी हा वड्या वड्या बनवलेल्या आणि त्याच्यात असंच बनवून टाकलेला आणि तेव्हा पण वडे म्हणजे खूप मस्त झाले ते. आणि आता पण तसंच केला. आपला रव्याचा बनवला आणि पिठात टाकून मिक्स केला. आता याच्यात पाणी टाकायचं नाही, वाटलाच तर थोडासा पाणी टाकायचा. पण एकदम कडक पण नाही, एकदम नरम पण नाही, असं मीडियम मलवून घ्यायचा आपला. आणि 10 मिनटं त्याला ठेवून द्यायचा म्हणजे तो चांगला फुगतो. आणि मग त्याच्यानंतर बनवायला घेतला चिकन. आता चिकनला मॅरिनेशन केलं होतं, त्यामुळं कांदा परतवला आणि अख्खे मसाले टाकले. आणि चिकनमध्ये आपला तूप टाकला, तेल थोडा टाकला, तूप जास्त टाकला, कारण तुपाचा फ्लेवर खूप मस्त येतो चिकनला. आणि मग आपला टाकला आणि फास्ट गॅसवर थोडा चिकन परतवायचा, थोडासा तेल सुटतपर्यंत. आणि मग त्याच्यात टाकायचं गरम पाणी. आता मी वाटण वगैरे काहीच टाकला नाही, बिना वाटणाचा बनवलेला, पण खूप मस्त टेस्ट लागत होती. अख्ख्या घरात वास सुटलेला. आणि गरम पाणी टाकून हा कमी गॅसवर आपला शिजत ठेवायचा. वाटण पण टाकायचं नाही तरी मस्त लागतो. आणि मग घेतले कोंबडी वडे बनवायला. तर आता बाहेर तर खाते, पण घरात खूप दिवसांनी बनवले, त्यामुळं मला पण भीती होती कसे होतात ना कसे नाही. तर आता वडे बनवताना दुधाची पिशवी घेतली, किंवा तुम्ही कुठली पण प्लॅस्टिकची पिशवी वगैरे घेऊ शकता. आणि त्याला तेल लावायचं आणि मग हे वडे असे थापायचे. मस्त वडे एकदम जाड पण नाही ठेवायचे, एकदम पातळ पण नाही ठेवायचे, मीडियम असे करायचे. आणि मग आपले तेलात टाकायचे. तर आता पहिलाच वडा माझा फुगला, त्यामुळं मला अजून वडे बनवायला मज्जा आली. कारण रेसिपी चांगली झाली का मज्जा पण येते. आणि ते पटापटा वडे बनवून घेतले आणि खूप मस्त खमंग असे वडे झाले. हा कोंबडी वड्याचं पीठ घरी बनवलं आहे. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी या रेसिपीचा एक वेगळा व्हिडिओ नक्की टाकेन. आणि इकडे अंशूनी पण जेवण घेतला, कारण त्याला पण वडे आवडतात. आणि पण नंतर लगेच जेवून घेतला, कारण मस्त लागत होते. रात्री बनवलेला बोंबील बटाटा. तर असा होता माझा रातचा दिवस.